नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे स्तनांचे आजार आणि त्यांचे व्यवस्थापन. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर अनुपमा माने. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर अनुपमा माने यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर अनुपमा माने या रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे कन्सल्टंट ब्रेस्ट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. यांना या प्रकारच्या शस्त्रक्रियेचा 23 वर्षांचा अनुभव आहे. 1997 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून MS जनरल सर्जरी त्यांनी पूर्ण केली. मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून ब्रेस्ट ऑन्कोसर्जरीचे प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. युरोपियन ब्रेस्ट कॅन्सर नेटवर्क प्रोग्राम अंतर्गत इंटरडिसिप्लिनरी ब्रेस्ट सेंटर ड्युसेलडॉर्फ जर्मनी येथून स्तन शस्त्रक्रियेतील फेलोशिप त्यांनी केली. रॉयल डर्बी हॉस्पिटल UK येथून ऑन्कोप्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक स्तन शस्त्रक्रिया यात त्यांनी प्रशिक्षण घेतलं. पियरने रिव्ह्यू पुनरावलोकन केलेल्या 19 आंतरराष्ट्रीय अनुक्रमिक जर्नल्सचे प्रकाशन त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये 70 ओरल प्रेझेंटेशन त्यांनी दिलेले आहेत. स्तनाच्या कर्करोगाच्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये मुख्य अन्वेषक आणि सहअन्वेषक म्हणून त्यांनी काम देखील पाहिलेलं आहे. ब्रेस्ट फेलोशिप प्रोग्राममध्ये यंग डॉक्टर्सना ते टीचिंग देखील करतात. CME, चर्चा मंच इत्यादी आयोजित करून स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यामध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग असतो. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, तुम्ही ब्रेस्ट सर्जन आहात. खरं तर बरेच जणांना माहीत नसतं की ब्रेस्टसाठी सुद्धा असं स्पेशल कोणतरी असतं त्यासाठी. तर बऱ्याच लोकांना याविषयी माहीत नाही आहे. तर आपण सुरुवात यापासूनच करूया की तुमचं जे काम आहे ॲज अ ब्रेस्ट सर्जन, तुमचं काय काम असतं आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी मॅनेज करता? जसं लोकांना माहिती आहे, कार्डियक सर्जरी, हार्ट सर्जरी किंवा ब्रेन सर्जरी वगैरे असतात, ते ऑर्गन स्पेशलिस्ट सर्जरीज आहात. तसंच सेम प्रकार ब्रेस्ट सर्जरी पण ऑर्गन स्पेसिफिक सर्जरी आहे. आणि मागचे 15 ते 20 वर्षात ह्या फील्डमध्ये भरपूर नवीन नवीन शोध झाले आहे, खूप रिसर्च झाली आहे. तर त्याच्यामुळे इतके ॲडव्हान्समेंट्स आणि इतकी नॉलेज झाली आहे की हे एक वेगळी सुपर स्पेशालिटी फील्ड तयार झालेली आहे. सो आता ब्रेस्ट स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहे, जे सर्जन्स आहे, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे, रेडिएशनचे डॉक्टर्स आहे, जे ह्या फील्डचे सगळे आजाराबद्दल डील करतात आणि त्यांना ट्रीटमेंट देतात. ओके, मग आता यामध्ये नेमके कोणते कोणते आजार असतात आणि तुम्ही त्यावर कशा पद्धतीने उपचार करता? स्त्रियांची बॉडीमध्ये सुरुवातपासून म्हणजे लहानपणीपासून म्हातारेपणेपर्यंत ब्रेस्टमध्ये भरपूर चेंजेस होतात. यंग मुलींमध्ये फायब्रोॲडिनोमाज म्हणजे साधी हॉर्मोन्सची गाठी असतात, किंवा बाळंतपणी आणि गरोदरपणेमध्ये पूची गाठी असू शकतात, इन्फेक्शन असू शकतात, ब्रेस्ट फीडिंगमध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात, मेनोपॉजमध्ये सिस्ट्स वगैरे तयार होतात वेगळे वेगळे प्रकारचे, किंवा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतात. ब्रेस्ट कॅन्सरच्या निदान, त्याच्या डायग्नोसिस, त्याच्या ट्रीटमेंट आणि त्याच्या फॉलोअप, हे सगळं म्हणजे सुरुवात ते एंडपर्यंत लेडीजचे सगळे ब्रेस्ट प्रॉब्लेम्स ह्या फील्डमध्ये येतात आणि ब्रेस्ट स्पेशलिस्ट डॉक्टर्स त्याच्यावरती ट्रीटमेंट करतात. ओके, आता आपण ब्रेस्ट कॅन्सरविषयी बोलूयात. तर बऱ्याच जणांना याची भीती पण वाटते आणि बऱ्याच वेळा कळूनच येत नाही की ते कधी स्टार्ट होतं. तर बऱ्याच वेळा जेव्हा गाठी होतात तेव्हा त्यालाच स्तनाचा कर्करोग असं म्हणतात का, किंवा त्याची सुरुवात त्यानेच होते का? दरवेळी गाठीमुळे कर्करोग होणारे असं नाही आहे. इनफॅक्ट 90% गाठी जे असतात ते कॅन्सरची नसतात. ओके, जसं मी आता म्हणले, फायब्रोॲडिनोमा किंवा सिस्ट किंवा इन्फेक्शन किंवा पूची गाठ किंवा काहीतरी कधीतरी मार लागल्यामुळे पण फॅट नेक्रॉसिसची गाठ, अशी वेगळे वेगळे प्रकारची गाठी असतात आणि त्याच्यामुळे ते नॉर्मली सुरू होते. पण ही गाठ कधी कॅन्सरमध्ये कन्वर्ट होत नाही. असली गाठी, साधी गाठी कॅन्सरमध्ये कन्वर्ट होत नाही. कॅन्सरची गाठी वेगळी असतात, जे सुरुवातपासूनच कॅन्सर असतात आणि ते वाढत जातात. जर निदान नाही झालं तर ते मोठी होऊन जातात मग. सो ॲक्च्युली स्त्रियांना घाबरायचं काही कारण नाही आहे, कारण 90% गाठी जे स्तनामध्ये असते ते कॅन्सरची नसतात. ओके, म्हणजे आता हे तरी कळालं की गाठी ज्या असतात ते असं नसतं की ते कर्करोगच आहे. पण मग जेव्हा खरोखर ब्रेस्ट कॅन्सर आपल्याला स्टार्ट होतो तेव्हा त्याचे काय सिम्पटम्स असतात किंवा त्याचे काय लक्षणं असतात, त्यावर जरा सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा.
सो त्याचे लक्षण म्हणजे गाठ येणं ऑब्व्हियसली आहे. कुठलीच गाठ, नवीन गाठ जर स्तनामध्ये आली तर ते कॅन्सरची असू शकते. आणि अजून एक इम्पॉर्टंट माहिती सगळी स्त्रियांना पाहिजे की गाठी ॲक्च्युली ब्रेस्टमध्ये येतात आणि जातात. साधी गाठी असतात, जे मासिक पाळीचे पूर्वी गाठी येतात आणि नंतर कमी होऊन जाते, तसली गाठ मी नाही सांगत तुम्हाला. पण जी नवीन गाठ आली आहे, दगडसारखी हार्ड आहे आणि ते जात नाही, पुढची मासिक पाळीचे नंतर जात नाही, त्याच्या आपल्याला चाचणी करून घ्यायला पाहिजे, कारण ती कॅन्सरची असू शकते. सो एक तर गाठ येणे किंवा निप्पलमधून काय रक्तस्राव होणे किंवा काय नवीन डिस्चार्ज होणे जे आधी येत नव्हतं आत्ता यायला लागलं आहे, किंवा काखेत कुठली गाठ होणे, किंवा ब्रेस्टचे आकारमध्ये, शेपमध्ये काही जर बदल झाला, चेंज झाला, वेगळं वाटते, हार्डनेस आली ब्रेस्टमध्ये, तर मग हे सगळे साईन्स होऊ शकतात, लक्षण असू शकतात ब्रेस्ट कॅन्सरचे. ओके. डॉक्टर, कोणताही आजार असला आणि आपण जर वेळीच त्यावर ट्रीटमेंट केली तर आपण त्यातून क्लिअर होऊ शकतो. तर सेम ॲज जेव्हा तुम्ही आता लक्षणं ज्या पद्धतीने सांगितली, तसं जर काही एखाद्या व्यक्तीला दिसून आलं तर त्यांनी फर्स्ट स्टेप कोणती घ्यावी, किंवा त्यानंतर त्यांनी कोणत्या टेस्ट लगेच करणं अपेक्षित आहे? सो असलं काही सिम्पटम दिसलं तर पहिलं तर स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जायचं. ते डॉक्टर क्लिनिकल एक्झामिनेशन करणार, म्हणजे चेकअप करणार, आणि त्याच्यानंतर कुछ टेस्ट रेकमेंड करणार. तर ते टेस्ट काय असतात? एक तर मॅमोग्राफी असते. मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा स्पेशल एक्सरे. त्याच्यामध्ये ब्रेस्टवरती थोडंसं प्रेशर देऊन आपण एक्सरे काढतो आणि त्याच्यावर क्लिअरली दिसते आतमध्ये जे गाठ आहे ते कशाची आहे. आणि एक मला जस्ट सांगायचं की मॅमोग्राफीचे पण वेगळे वेगळे प्रकार आहे, आणि 2D मॅमोग्राफी असते आणि 3D मॅमोग्राफी असते. 3D मॅमोग्राफी जास्त चांगली असते. डिजिटल मॅमोग्राफी विथ टोमोसिंथेसिस त्याला आपण म्हणतो, ते डायग्नोसिससाठी जास्त चांगली असते. सो एक तर मॅमोग्राफीच्या टेस्ट, दुसरं सोनोग्राफीच्या टेस्ट पण असते. सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड, जे प्रेग्नन्सीमध्ये पण पोटाचा आपण करतो ना, तसलं प्रकारचं ब्रेस्टचं अल्ट्रासाऊंड. त्याच्यामध्ये गाठ सॉलिड आहे किंवा पाणीची गाठ आहे ते दोन्ही कळते आम्हाला, आणि अजून म्हणजे डिटेल्ड इन्फॉर्मेशन मिळते त्याच्याबद्दल. आणि तिसरा टेस्ट म्हणजे बायोप्सी. बायोप्सी म्हणजे सुई तपासणी आपण म्हणतो त्याला. सो गाठच्या आम्ही एक छोटासा तुकडा काढतो अंडर लोकल ॲनेस्थेशिया, म्हणजे छोटी भूल देऊन तिथे ते एरिया बधीर करून एक नीडलचे थ्रू छोटासा आपण तुकडा काढतो आणि ते पॅथॉलॉजी लॅबला चेकिंगसाठी आम्ही पाठवतो. दॅट इज नोन ॲज अ बायोप्सी. आणि त्याच्यावर आम्हाला मग नक्की कळते की हे गाठ कशाची आहे. ओके. आता मॅमोग्राफीचं तुम्ही थोडक्यात सांगितलं, पण हे पेनफुल म्हणजे वेदनादायी असतं का, याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? सो हे मला वाटतं खूप गैरसमज आहे ॲक्च्युली. वेदनादायी नाही आहे, पेनफुल नाही आहे मॅमोग्राफी. त्याच्या काय असते, थोडंसं प्रेशर द्यावं लागते आम्हाला ब्रेस्टला, कारण स्प्रेड करायला लागते बघायसाठी क्लिअरली. त्याच्यामुळे कधी कधी लेडीजला पेन होते. पण हे जे प्रेशर आहे ते 2-3 सेकंडसाठी राहते, म्हणजे खूपच कमी असते, असं फार काय नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जर मॅमोग्राफी पिरियड संपल्यानंतर, मासिक पाळी संपल्यानंतर केली तर पेन कमी होते. सो ते सगळे स्त्रियांनी थोडं लक्षात घ्यायला पाहिजे की मॅमोग्राफीसाठी जर तुम्हाला जायचं आहे तर तुमची मासिक पाळी संपल्यानंतर 5व्या-6व्या दिवशी गेले तर जास्त बेटर होईल आणि तुमचे पेन कमी राहील. ओके. आता बायोप्सीमुळे कर्करोगाचा जो प्रसार आहे तो होऊ शकतो का, वाढू शकतो का? नाही, हे पण एक गैरसमज आहे लोकांमध्ये की जर बायोप्सी आपण केली, सुई टाकली त्याच्यामध्ये, तर ते लवकर लवकर पसरणार. तसं होत नाही, तसं अजिबात होत नाही. बायोप्सी एकदम सेफ प्रोसिजर आहे आणि आरामात होऊन जाते. म्हणजे छोटंसं 10 मिनिटाच्या प्रोसिजर आहे, काही कट नाही आहे, काही ऑपरेशन नाही आहे, आणि आपल्याला सफिशियंट टिश्यू मिळतं डायग्नोसिससाठी. सो हे एक इम्पॉर्टंट आणि सेफ प्रोसिजर आहे. ओके. आता ब्रेस्ट कॅन्सरविषयी आपण बरी चर्चा केली, एक्झॅक्टली त्याचे काय सिम्पटम्स आहेत. ओके. तर त्याच्यावर नेमके आता काय उपचार आहेत आणि नवीन उपचार पद्धती टेक्नॉलॉजीनुसार कोणत्या कोणत्या आहेत, त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगा. सो ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंट म्हणजे 3 वेगळे वेगळे मॉडॅलिटीज आहे, 3 पद्धत आहे त्याचे. एक तर सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे ऑपरेशन करून ते ट्यूमर काढणे. दुसरं मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे किमोथेरपी, हॉर्मोन थेरपी आणि टार्गेटेड थेरपी असतात. किमोथेरपी म्हणजे ते स्ट्रॉंग ट्यूमर किलिंग इंजेक्शन्स असतात जे सलाईनमध्ये घालून आपण देतो.
टार्गेटेड थेरपी पण स्पेशल इंजेक्शन्स असतात आणि हॉर्मोन थेरपी म्हणजे गोळ्या असतात जे 5 किंवा 10 वर्ष घ्यायला लागते नंतर. आणि अजून एक पद्धती आहे ते रेडिएशन म्हणजे मशीनची शेक जे ब्रेस्टला आपण देतो नंतर. ह्या तिन्ही मॉडॅलिटीजमध्ये इतके ॲडव्हान्सेस आले आहे की आता ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंट खूप सोपं झालं आहे आणि अर्ली डायग्नोसिस झाला तर ते आरामात क्लिअर होऊन जाते आणि क्युअर होऊन जाते पेशंट. ओके, आता केमोथेरपीबद्दल थोडं बोलूया. म्हणजे बऱ्याच जणांचा असा समज आहे की केमोथेरपीचे खूप साईड इफेक्ट होतात किंवा आपल्याला हेअरफॉल होतो किंवा काय, तर याबद्दल थोडं सांगा की हे कितपत घातकी आहे किंवा याचे काय निगेटिव्ह पॉईंट्स आहेत केमोथेरपीचे. सो किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स तर आहे, ऑब्व्हियसली कुठलेच ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स असतात. हेअरफॉल होते, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण कसं आहे किमोथेरपी संपल्यानंतर हे परत सगळं हेअर परत येतात. अच्छा, परत केस येतात सगळे. आणि इनफॅक्ट थोडे पेशंटनी आम्हाला सांगितलं की जास्त चांगले येतात, कर्ली येतात, थिक येतात, जास्त चांगले येतात. बट एनिवे अजून एक मला सांगायचं आहे की एक नवीन त्याच्यामध्ये शोध आहे की कूल कॅप म्हणतात त्याला. कूल कॅप म्हणजे एक कॅप असते जी आम्ही डोक्यावरती ठेवतो ड्युरिंग द किमोथेरपी चालू असताना. त्याच्याने काय होते, कमी किमोथेरपी स्कॅल्पवरती जाते आणि हेअरफॉल कमी होऊ शकते. सो दॅट इज इम्पॉर्टंट, कारण लेडीजला खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे हेअरफॉल. आणि दुसरे जे साईड इफेक्ट्स आहे ते सगळे मॅनेजेबल आहे. गोळ्या वगैरे आपण दिले सगळे मॅनेजेबल आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्टी काय आहे की किमोथेरपी लाईफ सेव्हिंग आहे, जीव वाचू शकतो. सो थोडेसे जर साईड इफेक्ट झाले तर मला तर असं वाटते की आपल्याला सहन करून घ्यायला पाहिजे आणि अल्टिमेटली म्हणजे क्युअर होऊ शकते ना त्याच्याने. बरोबर, अगदीच. तर प्रेक्षकांना डॉक्टर अनुपमा माने यांच्यासोबत आमची ही चर्चा जी आहे ती अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेस्ट कॅन्सर आणि त्याची ट्रीटमेंट हा आपला विषय चालू होता. डॉक्टर अनुपमा माने आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाला वळूयात. तर डॉक्टर, आता ब्रेस्ट कॅन्सरविषयी आपला विषय चालू होता, तर त्यामध्येच अजून एक मला असं विचारायचं आहे की ब्रेस्ट सर्जरीचे ॲडव्हान्सेस काय आहेत त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल. सो ब्रेस्ट कॅन्सरच्या एक ट्रीटमेंट जसं मी सांगितलं सर्जिकल ट्रीटमेंट असते, म्हणजे ऑपरेशन करून काढणे. ह्याच्यामध्ये भरपूर ॲडव्हान्सेस झाले आहेत. तुम्ही ऐकलं असेल एक 20 वर्षपूर्वी जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर व्हायचं तर पूर्ण स्तन काढण्याची ॲडवाईस डॉक्टर्स देत होते. आत्ता कसं आहे, पूर्ण स्तन काढायची गरज नाही आहे. आणि छोटे ट्युमर्स असले, लवकर डायग्नोसिस झाला, निदान झाला तर आपण ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी करू शकतात. ब्रेस्ट कॉन्झर्वेशन म्हणजे नुसतं ब्रेस्टचं ते गाठ काढायची आणि बाकीच्या ब्रेस्ट आपण वाचवू शकतो. आणि नंतर ऑफकोर्स रेडिएशन थेरपी द्यावी लागते, ते ब्रेस्टला वाचवलेली ब्रेस्टला द्यावी लागते, पण तरी कॉस्मेटिक रिझल्ट चांगला असते आणि उगीचच पूर्ण स्तन काढायची गरज नसते. त्याच्यामुळे कसं आहे, लेडीजचा आत्मविश्वास वाढला आहे, म्हणजे पूर्ण ब्रेस्ट जाणार नाही आणि व्यवस्थित ते दिसणार. तसं ह्याच्याने खूप फरक पडला आहे, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह झालेली आहे. अजून एक ॲडव्हान्स मला सांगायचं आहे, तुम्ही बघितलं असेल की जुन्या काळात ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालेल्या लेडीजला हात खूप सुजलेले असतात. हँड स्वेलिंग खूप असते. ते कशामुळे होत होतं की जेव्हा आम्ही ऑपरेशन करतो कॅन्सरच्या तेव्हा ॲक्झिलरी लिम्फ नोड म्हणजे काखेत जे अवधान असतात ते आम्हाला काढावं लागायचं आधी. आत्ता कसं झालं आहे, सेंटिनल नोड बायोप्सी करून एक स्पेशल प्रोसिजर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, तेवढेच लिम्फ नोड काढतो जे अफेक्टेड आहे, म्हणजे कॅन्सर जिथे गेलेलं आहे तेवढंच काढायचं, चेक करायचं. जर कॅन्सर नाही आहे, अवधानपर्यंत नाही गेला आहे तर ते नाही काढायचं. तर त्याच्यामुळे हाताची सूज वाचली आहे, हाताचा पेन वाचला आहे, शोल्डर डिस्फंक्शन आपण म्हणतो ते वाचलं आहे. इन अदर वर्ड्स म्हणजे जे आधी खूप मोठं ऑपरेशन असायचं आणि त्याचे साईड इफेक्ट्स जे परमनंट असायचं ते सगळे आता अवॉइड झाले. ऑपरेशन छोटं होते आणि साईड इफेक्ट्स होत नाही. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲडव्हान्स. ते स्त्रियांना अजून माहीत नाही आहे, त्यांना माहिती पाहिजे की असं आपण आता करू शकतो. आणि अजून एक मला सांगायचं आहे, ऑन्कोप्लास्टिक सर्जरी. ऑन्कोप्लास्टिक सर्जरी एक नवीन ब्रांच आहे ब्रेस्ट सर्जरीची. त्याच्यामध्ये ऑन्को म्हणजे कॅन्सर, प्लास्टी म्हणजे प्लास्टिक सर्जरी. म्हणजे आम्ही कॅन्सर आणि प्लास्टिक सर्जरीचे प्रिन्सिपल्स कंबाईन करून ऑपरेशन करतो. सो कसं आहे, कॅन्सरचे ऑपरेशन पण होते, गाठ पण निघून जाते आणि प्लास्टिक सर्जरी करून
ब्रेस्टला अजून आम्ही इन्हॅन्स करू शकतो, अजून सुंदर करू शकतो. सो लेडीज ऑब्व्हियसली हॅपी असतात आणि खुश होतात की त्यांच्या आधीचे जसं होते त्याच्याप्रमाणे पण जास्त चांगले आता झालेले आहे. आणि मेन इम्पॉर्टंट थिंग इज क्युअर होऊ शकते. अर्ली कॅन्सर जर डिटेक्ट झाला तर चांगली ब्रेस्ट सर्जरीनी पूर्णप्रमाणे क्युअर होऊ शकते. ओके, तर जसं तुम्ही बोललात की अर्ली स्टेज, तर ह्याविषयीच आता आपण बोलूयात की त्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत. कारण का बरेच वेळा असं डॉक्टरांकडून सांगितलं जातं की लास्ट स्टेज आहे, 4th स्टेज आहे, मग रुग्ण अजूनच घाबरून जातो. तर कोणत्या स्टेजमध्ये जर आपण ट्रीटमेंट केली तर तो पूर्णपणे क्युअर होऊ शकतो, याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. सो 4 स्टेजेस नॉर्मली असतात ब्रेस्ट कॅन्सरमध्ये, 1, 2, 3, 4. पण अजून एक असतात स्टेज 0, ज्याच्या लोकांना माहीत नसते. स्टेज 0 म्हणजे ते कॅन्सर जस्ट सुरुवात झाली आहे, म्हणजे ते दुधाची नलिकामध्ये आतमध्येच आहे, अजून तो इन्व्हेजिव्ह कॅन्सर नाही झाला आहे, म्हणजे पसरणारा कॅन्सर नाही आहे. दॅट इज स्टेज 0. दॅट इज द स्टेज ॲट विच वी एम टू डिटेक्ट. म्हणजे लवकर निदान झाला त्या स्टेजमध्ये तर किमोथेरपी वगैरे द्यायची गरज पडत नाही. सो एकदम छोटासा कॅन्सर असते. सो दॅट इज स्टेज 0. मग स्टेज 1मध्ये कसं आहे, 2 सेंटीमीटरपर्यंत जर ट्युमरच्या साईज असेल आणि कुठे काखेपर्यंत वगैरे गेलेला नाही आहे तर त्याला आम्ही स्टेज 1 म्हणतो. स्टेज 2 म्हणजे 2 ते 5 सेंटीमीटरचे मधला ट्युमर आणि जर काखेपर्यंत गेलं आहे, 1-2 अवधान इन्फेक्ट झाले आहे तर ते स्टेज 2मध्ये येतात. ओके, स्टेज 1 आणि अर्ली 2 टोटली क्युरेबल आहे विथ ऑल द ट्रीटमेंट. म्हणजे जे काय ट्रीटमेंट लागते, सर्जरी किंवा किमोथेरपी किंवा हॉर्मोन थेरपी किंवा रेडिएशन थेरपी, हे जर व्यवस्थित केलं तर ह्या स्टेजेसमध्ये क्युअर होऊ शकते. ऑलमोस्ट 95% क्युअर रेट्स आहे. आता कमिंग टू स्टेज 3. स्टेज 3 म्हणजे काय? स्टेज 3 म्हणजे लोकली ॲडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर आम्ही म्हणतो. ब्रेस्टमध्येच आहे पण 5 सेंटीमीटरपेक्षा मोठा झालेला आहे किंवा काखेत जास्त लिम्फ नोड्स अफेक्टेड आहे ट्युमरबद्दल किंवा थोडंसं नेकपर्यंत पण गेलेला आहे, पण दुसरीकडे स्प्रेड नाही आहे, म्हणजे बॉडीमध्ये दुसरीकडे दुसऱ्या ऑर्गन्सकडे स्प्रेड नाही आहे. ह्याला म्हणतो आपण लोकली ॲडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर ऑर स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर. आणि त्याच्या पुढे जर पसरलं म्हणजे दुसऱ्या ऑर्गन्सला गेलं, लाईक लिव्हरला गेलं किंवा लंग्सला किंवा बोन्सला गेलं तर त्याला आपण म्हणतो स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सर. सो स्टेज 4मध्ये कसं आहे, क्युअर युजली पॉसिबल नाही आहे. त्याच्यामध्ये आपण पॅलिएशन करतो. पॅलिएशन म्हणजे पेशंटचे सिम्पटम्स कंट्रोलमध्ये ठेवतो आणि खूप वर्ष, ॲक्च्युली भरपूर थेरपीज आता आलेली आहे. खूप वर्ष आम्ही त्यांना लॉंगिव्हिटी वगैरे देऊ शकतो त्याच्यावरती पण. ओके डॉक्टर, आता जे कोण प्रेक्षक आपला हा कार्यक्रम पाहत असतील त्यांनी ऑफकोर्स त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज आलंच असेल, पण तरीसुद्धा जाता जाता तुम्हाला त्यांना काय मेसेज, काय टिप्स द्यायचे आहेत या संदर्भात? सो मला सगळी स्त्रियांना असं संदेश द्यायचा आहे की प्लीज तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी खूप करतात, स्वतःची पण थोडीशी काळजी घ्या, हेल्दी डाएट घ्या, पालेभाज्या जास्त घ्या, जंक फूड वगैरे सगळं सोडून टाका, एक्सरसाइज करा. एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. असं खूप त्याच्यावरती रिसर्च झाली आहे की ज्या लोक जास्त एक्सरसाइज करतात त्यांना कॅन्सरचे प्रमाण खूप कमी होतात. सो एक्सरसाइज करा, 20 मिनटं 30 मिनटं दररोज चालायचं, योगा करायचं किंवा वॉट एव्हर झुंबा वगैरे जे काही एक्सरसाइज तुम्हाला सूट होते ते करा. आणि दुसरी गोष्ट, चेकअप्स आपले नियमित ठेवा. म्हणजे दरवर्षी एकदा चेकअप करायला पाहिजे, डॉक्टरकडे जावा आणि सगळे ब्लड टेस्ट वगैरे करा. 40चे वयाचे नंतर मॅमोग्राफी 2 वर्षात एकदा करायला पाहिजे. 50ची वयाचे नंतर मॅमोग्राफी दरवर्षी करायला पाहिजे ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शनसाठी. सो हे सगळं जर तुम्ही रेग्युलरली केलं, सगळे टेस्ट आणि थोडं नियमित लाईफस्टाईल केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला काही आजार वगैरे होणार नाही. ओके डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद हर्षाली, थँक्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता ब्रेस्ट कॅन्सर. त्याची लक्षणं काय आहेत, त्यावर कशा पद्धतीने उपचार करू शकतो, याविषयी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टर अनुपमा माने यांनी या ठिकाणी केलेलं आहे. जाता जाता तुम्हाला त्यांनी मेसेजसुद्धा दिलेला आहे. त्यांनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा,
तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर ते दुर्लक्ष करू नका, लगेच डॉक्टरांना व्हिजिट करा आणि त्यावर ट्रीटमेंट चालू करा. जर अर्ली स्टेजमध्ये सगळं क्लिअर झालं तर तुमच्यासाठी सुद्धा ते योग्य असतं. तर कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.